हॅलो हॅलो हॅलो. प्लीज एकदा ऑडिओ व्हिडिओ चेक करून घ्या. क्लिअर आहे का? बघा एकदा ऑडिओ आणि व्हिडिओ चेक करा. आहे क्लिअर? थँक्यू सो मच. गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग. महाराष्ट्रातील तमाम भावी अधिकाऱ्यांना स्वातंत्र्य दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण ह्या ठिकाणी महासंग्राम रिव्हिजन सिरीज सुरू केलेली आहे आणि महासंग्राम रिव्हिजन सिरीजचा आजचा आपला तिसरा दिवस आहे. रोज संध्याकाळी तुम्हाला 6 वाजता ह्या ठिकाणी प्रेझेंट राहायचंय आणि टेक्निकल सब्जेक्टची रिव्हिजन ही माझ्याकडनं करून घेणार. आता ही रिव्हिजन करून घेत असताना मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करेन. म्हणजे ज्या युनिट बद्दल आपण ज्या सब्जेक्ट बद्दल किंवा त्याचा करस्पॉन्डिंग जो काही युनिट आहे तर त्या युनिटची नोट्स मी तुम्हाला ह्या ठिकाणी प्रोव्हाइड करेन. काल भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेज आलेत की सर ह्या नोट्स एक्झॅक्टली कुठे असतील. तर लेक्चर सुरू करण्याच्या जस्ट अगोदर मी तुम्हाला दाखवून देतो. आपलं जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड कराल श्रावण सर इंजिनिअरिंग अकॅडमीचं तर जे पहिलं इंटरफेस असणार ते ह्या पद्धतीने असणार. ओके. याच्यामध्ये तुम्ही जायचं ऑल कोर्सेसमध्ये. ऑल कोर्सेसमध्ये गेल्यानंतर ह्या ऑल कोर्सेसमध्ये जायचं. इथं गेल्यानंतर आपले जे चालू असणारे सर्व कोर्सेस आहेत हे तुम्हाला दिसतील. तर असं स्क्रोल करत करत जर तुम्ही खाली गेलात, याला स्क्रोल करत खाली गेलात तर ह्या ठिकाणी फ्री कोर्सेस नावाचा फोल्डर आहे ज्यामध्ये फ्री नोट्स अवेलेबल आहेत. काही सब्जेक्टचे लेक्चर्स जे फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी मी अवेलेबल करून दिलेले आहेत. ज्यामध्ये स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आणि स्ट्रक्चरल अनालिसिस आणि थिअरी ऑफ स्ट्रक्चर हे कंप्लीट 2 स्ट्रक्चरचे फंडामेंटल सब्जेक्ट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी बघता येतील. तुमच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या स्ट्रॉंग तुम्हाला करता येतील. तर नोट्स तुम्हाला सगळ्या आपल्या ऍप्लिकेशन मध्ये मिळून जातील. या अगोदर जे 2 सेशन झालेत लेक्चर 1 लेक्चर 2 या दोघांचे मी कंबाईन ज्या नोट्स आहेत त्या मी या ठिकाणी अपलोड केलेल्या आहेत. तर त्या तुम्ही बघून घ्या. यानंतर मित्रांनो 15 ऑगस्ट निमित्त या ठिकाणी आपण आपल्या महत्त्वाच्या कोर्सवरती एमपीएससी सरळ सेवा बॅच वरती 5000 रुपये डायरेक्टली आपण फ्लॅट ऑफ दिलेली आहे. इंडिया हा कॅपिटल कोड तुम्हाला यूज करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपली बॅच जॉईन करायची असेल त्यांनी नक्कीच या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे. यानंतर काल MMRDचा रिझल्ट लागला आणि रिझल्ट यासोबत सॉम आणि एसेटॉस याचं फ्री लेक्चर आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहेत. जे नवीन विद्यार्थी कोर्स परचेस करतात आणि ते कोर्स घेण्या अगोदर त्यांना वाटतं की चला सर नेमकं शिकवतात कसं त्याचं त्यांचे डेमो लेक्चर तरी बघूया. तर इथं तुम्हाला डेमो लेक्चर सुद्धा अवेलेबल आहे. तर तुम्ही पूर्ण लेक्चर इथं बघू शकतात. ओके. चला आता या अगोदर स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचं फर्स्ट युनिट ज्याचं नाव आहे सिंपल स्ट्रेस स्ट्रेन हे युनिट मी कंप्लीट केलंय. त्याचा थेरॉटिकल पार्ट कंप्लीट केला आणि एमपीएससी किंवा इतर पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये आलेले एकूण 20 प्रश्न ह्या ठिकाणी मित्रांनो मी घेतलेले आहेत. आता सेकंड युनिटचं आपण ह्या व्हिडिओ लेक्चर मध्ये रिव्हिजन करून घेऊया. अतिशय महत्त्वाचं युनिट आहे. नाव काय त्याचं? कॉम्प्लेक्स. ठीक आहे. सो कॉम्प्लेक्स स्ट्रेसेस किंवा कॉम्प्लेक्स स्ट्रेन याला प्रिन्सिपल स्ट्रेस प्रिन्सिपल स्ट्रेन असंही नाव असतं. तर हे जे युनिट्स आहे याला मी 4 सब टॉपिक मध्ये डिवाइड केलंय. मेमरी मॅप तुमच्या समोर आहे आणि प्रत्येक सब्जेक्टचा प्रत्येक युनिटचा मेमरी मॅप बनवण्याची सवय तुम्ही ह्या ठिकाणी स्वतःला लावून घ्या. याने एक्झॅक्टली आपल्याला लक्षात येतं की आपल्या युनिटमध्ये काय शिकायचं आपल्याला आणि कोणत्या टॉपिकवर प्रश्न जास्त विचारतात. त्या टॉपिकची रिव्हिजन करणं आपल्याला इझी जातं. तर त्यामुळे तुम्ही शक्य असेल तर कन्सेप्ट मॅप प्रत्येकाने बनवणं गरजेचं आहे. प्रत्येक युनिटचं बनवत चला. ओके. सो सेकंड युनिट आहे कॉम्प्लेक्स स्ट्रेसेस. आजच्या आपल्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण याची कंप्लीट रिव्हिजन करून घेणार आहोत. यामध्ये 4 सब टॉपिक आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला ऑब्लिक स्ट्रेसेस, ऑब्लिक प्लेन काय असतो, त्यानंतर त्या ऑब्लिक प्लेनवरती डेव्हलप होणारे स्ट्रेसेस म्हणजेच ऑब्लिक स्ट्रेसेस त्यांच्याबद्दल आपण चर्चा करूया. यामध्ये युनिॲक्सियल लोड असेल, बाय ॲक्सियल लोड असेल आणि जनरल केस म्हणजे काय, युनिॲक्सियल, बाय ॲक्सियल आणि जनरल केस ज्यामध्ये शियर पण असणार, अशा 3 केसेस आपण इथं बघूया. या 3 केसेसमुळे डेव्हलप होणारा नॉर्मल स्ट्रेस, शियर स्ट्रेस त्यांच्याबद्दल सुद्धा चर्चा करूया. नंतर आहे प्रिन्सिपल स्ट्रेस. यामध्ये मेजर प्रिन्सिपल आणि मायनर प्रिन्सिपल असे 2 प्रकार पडतात आणि यावर किती प्रश्न, कशा प्रकारचे प्रश्न तयार होतात तेही तुम्हाला मी सांगेल. नंतर अतिशय इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द ऑब्लिक अँड प्रिन्सिपल स्ट्रेसेस नोन ॲज अ मोहर सर्कल. ऑटो मोहर नावाचा एक वैज्ञानिक, एक सायंटिस्ट या ठिकाणी होऊन गेला. या सायंटिस्टचा नेहमी अप्रोच असायचा की जे मॅथमॅटिकल सोल्युशन आहेत, जे मॅथमॅटिकल प्रॉब्लेम आहेत, याला ग्राफिकल सोल्युशन मला देता येईल का.
म्हणजे हा सेम प्रश्न मला ग्राफिक्स म्हणजे थोडे डायग्रामचा वापर करून ग्राफिकल पद्धतीने त्याचं सोल्युशन मला देता येईल का, तर त्या ठिकाणी मोर्स सर्कल नावाची कन्सेप्ट आहे, इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, यावर प्रश्न नेहमी विचारले जातात. मिसलिनियस टॉपिक मध्ये प्लेन स्ट्रेस नावाच्या कन्सेप्ट आहेत. ओके, आणि यामध्येच ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सुद्धा आपण बघणार आहोत. ठीक आहे, मग आता मी सुरुवात करतो. त्या अगोदर एक लक्षात घ्या, कॉम्प्लेक्स म्हटलेलं आहे. याच्या अगोदर सिंपल मध्ये आपण काय शिकतो, एकतर तुमच्या एलिमेंट वरती अलॉंग द एक्स ऍक्सिस म्हणजे फक्त एक्स ऍक्सिस मध्ये लोड असेल, किंवा फक्त वाय ऍक्सिस मध्ये लोड असेल, किंवा फक्त झेड ऍक्सिस मध्ये लोड असेल, किंवा फक्त ट्रान्सवर्स लोड असेल, फक्त ट्विस्टिंग लोड असेल, म्हणजे थोडक्यात काय सिंगल टाईपचा लोड असेल. पण कॉम्प्लेक्स मध्ये या ठिकाणी दोन वेगवेगळ्या प्रकारचे लोड असू शकतात. दोन वेगवेगळ्या म्हणजे अलॉंग एक्स ऍक्सिस, अलॉंग वाय ऍक्सिस, दोन वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये जर का लोड अप्लाय केलेला असेल तर त्या एलिमेंटचं बिहेवियर काय असणार, कॉम्प्लेक्स. बरोबर. सो कॉम्प्लेक्स स्ट्रेसेस मध्ये या ठिकाणी एकापेक्षा जास्त फोर्स, एकापेक्षा जास्त स्ट्रेसेस या ठिकाणी ऍक्ट असतील आणि त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सगळ्यात पहिला प्रश्न, सर व्हॉट इज ऑब्लिक. ऑब्लिक म्हणजे काय, हे बघा या ठिकाणी एक इलेमेंट मी ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, सो हा क्युबिकल इलेमेंट आहे. या क्युबिकल इलेमेंट मध्ये हा आहे हॉरिझॉन्टल प्लेन. ओके, टॉप प्लेन हॉरिझॉन्टल, हा बॉटम प्लेन आहे. त्याच्यानंतर हा आहे व्हर्टिकल प्लेन, हा सुद्धा आहे व्हर्टिकल प्लेन. बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो व्हर्टिकल प्लेन आहे, व्हर्टिकल प्लेन, या व्हर्टिकल प्लेन पासून थिटा इक्वल टू 0, थिटा इक्वल टू 1, थिटा इक्वल टू 2, थिटा इक्वल टू 3 अशा वेगवेगळ्या अँगल वरती इथं नंबर ऑफ प्लेन तुम्हाला बघायला मिळतील. बरोबर का नाही. सो थिटा इक्वल टू 0 डिग्रीचा प्लेन, थिटा इक्वल टू 0 डिग्रीचा प्लेन आणि थिटा इक्वल टू 90 डिग्रीचा प्लेन, हे दोन प्लेन सोडून काय म्हणतो लक्षात घ्या, थिटा इक्वल टू जर 0 डिग्री केला तर व्हर्टिकल प्लेन भेटेल, आणि थिटा इक्वल टू जर 90 डिग्री केला, व्हर्टिकल पासून थिटा इक्वल टू 90 डिग्री जर मी केला तर हॉरिझॉन्टल प्लेन भेटेल. थिटा इक्वल टू 0 डिग्री, सो व्हर्टिकल प्लेन, थिटा इक्वल टू 90 डिग्री, हॉरिझॉन्टल प्लेन, हे दोन प्लेन सोडून जे या ठिकाणी इन्क्लाइन प्लेन आहेत त्या इन्क्लाइन प्लेनलाच ऑब्लिक प्लेन म्हणतात. थोडक्यात एखाद्या स्ट्रेस बॉडीमध्ये जे इन्क्लाइन प्लेन्स असतात त्या इन्क्लाइन प्लेनला आपण ऑब्लिक प्लेन म्हणतो. काय म्हणतो, ऑब्लिक. तर या ठिकाणी हा आहे ऑब्लिक प्लेन. ठीक आहे, सो ऑब्लिक प्लेन म्हणजेच काय थोडक्यात तर इन्क्लाइन प्लेन. सो प्लेन विच इज इन्क्लाइन विथ अ व्हर्टिकल सोबत बाय अन अँगल अदर दॅन 0 डिग्री अँड 90 डिग्री. कारण 0 डिग्रीचा प्लेन म्हणजे काय, 0 डिग्रीचा प्लेन म्हणजे काय, हे बघा. सो 0 डिग्रीचा जो प्लेन आहे दॅट इज व्हर्टिकल प्लेन, आणि 90 डिग्रीचा प्लेन म्हणजे काय, हॉरिझॉन्टल प्लेन. सो 0 डिग्री 90 डिग्री हे दोन सोडून या ठिकाणी जे इन्क्लाइन प्लेन आहेत त्या इन्क्लाइन प्लेनला आपण या ठिकाणी म्हणणार ऑब्लिक प्लेन. क्लिअर झालं. सो ऑब्लिक प्लेन वरती दोन प्रकारचे स्ट्रेसेस डेव्हलप होतात. ऑब्लिक प्लेन वरती दोन प्रकारचे स्ट्रेसेस. नंबर 1 बघा, हा ऑब्लिक प्लेन आहे, त्यावरती दोन प्रकारचे स्ट्रेसेस कसे डेव्हलप होतात. एक नॉर्मल, हे बघा, एक असणार नॉर्मल आणि एक असणार शियर. ओके, नॉर्मल कसा असतो, त्या प्लेनला परपेंडिक्युलर म्हणजेच नॉर्मल, आणि शियर म्हणजे काय, त्या प्लेनला पॅरलल म्हणजेच शियर. सो नेहमी लक्षात ठेवा, ऑब्लिक प्लेन म्हणजेच इन्क्लाइन प्लेन, आणि इन्क्लाइन प्लेन वरती दोन प्रकारचे स्ट्रेसेस डेव्हलप होतात. एक असतो नॉर्मल टू द प्लेन आणि दुसरा असतो या ठिकाणी पॅरलल टू द प्लेन. ठीक आहे, हे दोन प्रकारचे स्ट्रेसेस या ठिकाणी डेव्हलप होत असतात. तर मग तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बेसिक क्वेश्चन्स विचारले जात असतात. तर बघा, पहिला क्वेश्चन या ठिकाणी काय, ऑब्लिक प्लेन म्हणजे काय, प्लेन विच आर इन्क्लाइन टू द व्हर्टिकल म्हणजेच मेजर प्रिन्सिपल प्लेन अदर दॅन अँगल 0 डिग्री 90 डिग्री. ऑब्लिक प्लेन वरती जे स्ट्रेसेस डेव्हलप होतील त्यांना ऑब्लिक स्ट्रेसेस आपण म्हणतो. हे दोन प्रकारचे असतात. हे किती प्रकारचे असतात, दोन प्रकारचे, एक नॉर्मल आणि शियर. मग ह्या दोघांच्या व्हॅल्यूज आपल्याला विचारल्या जात असतात. मी तुम्हाला वेगवेगळ्या केस दाखवतो. हे बघा, ही युनिॲक्सियल केस आहे, त्याच्यानंतर युनिॲक्सियल केस नंतर पुढे चला ही बाय ॲक्सियल केस आहे, त्याच्यानंतर पुढे चला बाय ॲक्सियल केस नंतर या ठिकाणी जनरल लोडिंग केस आहे. अशा तीन वेगवेगळ्या केसेस आहेत. मी तुम्हाला दोन फॉर्म्युले ह्या ठिकाणी देणार, ते दोन फॉर्म्युले वापरा, तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ते दोन फॉर्म्युले कोणते, हा बघा, हा सिग्मा थिटाचा फॉर्म्युला, याच्यावरती या, हा सिग्मा थिटाचा फॉर्म्युला, सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय बाय 2 प्लस सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2 कॉस ऑफ 2x प्लस टाऊ एक्स वाय साइन ऑफ 2x. तर हा जो काही फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे नॉर्मल स्ट्रेस ऑन अ ऑब्लिक प्लेन विच आर इन्क्लाइन ॲट अन अँगल थिटा. आणि हा फॉर्म्युला कोणाचा आहे, शियर स्ट्रेस. ठीक आहे, शियर स्ट्रेसचा जो थिटा डिग्री प्लेनवर इन्क्लाइन आहे. तर यामध्ये काय करायचं, हे दोन फॉर्म्युले जर तुमचे पाठ असतील तर तुम्ही सगळ्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. आता हे दोन फॉर्म्युले बघा, जनरल केस काय असते लक्षात घ्या. आधीकडे बघा, हा एक क्युबिकल इलेमेंट आहे. या क्युबिकल इलेमेंट वरती
एक्स डायरेक्शन मध्ये लोड अप्लाय केलेला आहे सिग्मा एक्स. ठीक आहे, ऍक्च्युली फोर्स अप्लाय केलाय, फोर्समुळे स्ट्रेस डेव्हलप होणार. सो अलॉंग द एक्स ऍक्सिस सिग्मा एक्स हा स्ट्रेस आहे, अलॉंग द वाय ऍक्सिस सिग्मा वाय हा या ठिकाणी स्ट्रेस आहे. सो अलॉंग एक्स सिग्मा एक्स, अलॉंग वाय सिग्मा वाय. आणि या ठिकाणी मित्रांनो शियर सुद्धा अप्लाय केलेला आहे. ज्यावेळेस एखाद्या एलिमेंट वरती एक्स डायरेक्शन मध्ये स्ट्रेस असेल, वाय डायरेक्शन मध्ये स्ट्रेस असेल, याच्यासोबत शियर सुद्धा असेल, शियर पण असेल, अशा तिघ गोष्टी जर का असतील तर आणि तरच याला ह्या ठिकाणी जनरल लोडिंग म्हणतात. आणि या जनरल लोडिंग साठी नॉर्मल स्ट्रेस ऑन ऑब्लिक प्लेन, शियर स्ट्रेस ऑन ऑब्लिक प्लेन, या दोन गोष्टी तुम्ही फक्त लक्षात ठेवा. हे दोन फॉर्म्युले पाठ करा. आता याचा वापर करून तुम्हाला वेगवेगळे प्रश्न कसे सोडवता येतात. फॉर एक्झाम्पल अशी एखादी सिच्युएशन, आता मी हे ड्रॉ करतो इकडे, पुढे चला. हे बघा, सिग्मा थिटाचा फॉर्म्युला काय? सिग्मा थिटा, व्हॉट इज सिग्मा थिटा? सिग्मा थिटा, सो सिग्मा थिटा इक्वल टू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय होल डिवाइडेड बाय 2 प्लस सिग्मा एक्स माइनस सिग्मा वाय होल डिवाइडेड बाय 2 कॉस ऑफ 2 थीटा प्लस टाउ एक्स वाय साइन ऑफ 2 थीटा. हा झाला नॉर्मल स्ट्रेसचा फॉर्म्युला ऑन ऑब्लिक प्लेन. ऑब्लिक प्लेन वरती जो नॉर्मल स्ट्रेस डेव्हलप होतो त्याचा फॉर्म्युला. आता शियरचा फॉर्म्युला असा लिहायचा, बघा शियरचा फॉर्म्युला असा लिहायचा. ही पहिली टर्म जाऊ द्या, या दुसऱ्या टर्म पासून सुरुवात करायचं. सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2. ओके, त्याच्यानंतर हा घ्या टाउ एक्स वाय, हा घ्या टाउ एक्स वाय. आता फक्त साइनची जागा इकडे द्या आणि कॉसची जागा ह्या बाजूला द्या आणि मध्ये मायनस आहे, मध्ये मायनस आहे. तर असे हे दोन फॉर्म्युले जे काय देतात तुम्हाला, नॉर्मल स्ट्रेस ऑन ऑब्लिक प्लेन, शियर स्ट्रेस ऑन ऑब्लिक प्लेन. हे दोन फॉर्म्युले जर पाठ असतील तर तुम्ही जवळजवळ सगळे प्रॉब्लेम, मॅथमॅटिकल प्रॉब्लेम जे की कॉम्प्लेक्स स्ट्रेस बेसिस वरती असतात ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता तुम्हाला जर विचारलं गेलं, इकडे बघा, इकडे बघा, पहिला प्रश्न ह्या पद्धतीने विचारतो. हे बघा क्वेश्चन नंबर 1 की एक इलेमेंट आहे आणि ह्या इलेमेंट वरती एक्स डायरेक्शन मध्ये सिग्मा एक्स व्हॅल्यू, काहीतरी व्हॅल्यू दिली असणार. बघा हा टेन्शन नेचरचा आहे सिग्मा एक्स. आणि वाय डायरेक्शन मध्ये बघा, लक्ष द्या व्यवस्थितपणे, वाय डायरेक्शन मध्ये जो स्ट्रेस आहे तो कोण आहे, सिग्मा वाय. बरोबर, हे लक्षात घ्या. सो अशी कंडिशन आहे, याला बाय ऍक्सियल लोडिंग म्हणतो आपण. अलॉंग एक्स अलॉंग वाय, बाय ऍक्सियल लोडिंग. तर आता एखादा ऑब्लिक प्लेन दिला जाणार तुम्हाला, त्याचं इन्क्लिनेशन पण दिलं जाणार. सपोज एक प्लेन आहे या ठिकाणी, हा बघा असा प्लेन आहे जो व्हर्टिकल पासून थीटा इक्वल टू समथिंग 10 डिग्री 20 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री काहीतरी डिग्रीने इन्क्लाइन असणार. तर या प्लेनवर डेव्हलप होणारा नॉर्मल आणि शियर काढा, कारण हा प्लेन ऑब्लिक आहे. आणि ऑब्लिक प्लेन म्हणजे इन्क्लाइन प्लेन. इन्क्लाइन प्लेनवर दोन प्रकारचे स्ट्रेस असतात. एक स्ट्रेस असतो नॉर्मल सिग्मा थिटा, का कारण थिटा डिग्रीने तो इन्क्लाइन आहे. आणि एक असतो शियर, एक असतो शियर टाउ थिटा. आता हा सिग्मा थिटा आणि टाउ थिटा जर बनवायचा असेल तर बघा, सिग्मा थिटा आणि जर टाउ थिटा बनवायचा असेल तर वरचेच फॉर्म्युले वापरायचे, सेम फॉर्म्युले वापरायचे, हेच फॉर्म्युले. फक्त बदल काय, सिग्मा एक्स आहे का, यस. सिग्मा वाय आहे का, यस. अब्सेंट कोण आहे, टाउ. टाउ टाउ नाहीये. तर या फॉर्म्युल्यामध्ये जिथे जिथे टाउ वाल्या टर्म असतील बघा, ही टाउ वाली टर्म ही कॅन्सल करा, ही टाउ वाली टर्म कॅन्सल करा आणि जे उरलेले डायरेक्टली फॉर्म्युला रेडी. बघा सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय डिवाइडेड बाय 2 प्लस सिग्मा एक्स माइनस सिग्मा वाय डिवाइडेड बाय 2 कॉस ऑफ 2 थीटा. बरोबर. हा चला शियरचा फॉर्म्युला, टाउ वाली टर्म कॅन्सल करा, उरलं काय फक्त सिग्मा एक्स माइनस सिग्मा वाय बाय 2 साइन ऑफ 2 थीटा. क्लिअर झालं काय म्हणायचंय? तर मला एवढं सांगायचं तुम्हाला की जर का ऑब्लिक स्ट्रेस डेव्हलप ऑन ऑब्लिक प्लेन, ऑब्लिक शियर स्ट्रेस डेव्हलप ऑन ऑब्लिक प्लेन, हे दोन फॉर्म्युले जर पाठ असतील तर त्याच्यापासून तुम्ही वेगवेगळे फॉर्म्युले बनवू शकतात. सिग्मा एक्स प्रेझेंट आहे, सिग्मा वाय प्रेझेंट आहे, टाउ 0 आहे, याच्यात फक्त टाउ 0 करा. एखाद्या प्रॉब्लेम मध्ये असं होऊ शकतं की सिग्मा एक्स आहे, सिग्मा वाय 0 आहे आणि टाउ पण आहे. म्हणजे थोडक्यात जो प्रेझेंट आहे त्याला राहू द्यायचं, जो अब्सेंट आहे त्याला मायनस करून टाकायचं, मग त्याला डिलीट करायचं, त्याला डिलीट करायचं. सो हे दोन फॉर्म्युले पाठ असतील तर तुम्ही जवळजवळ सगळे न्यूमेरिकल क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवेल हे दोन प्रॉब्लेम. ठीक आहे. सो जो मेमरी मॅपवर येऊ आपण, आपल्या मेमरी मॅपवर येऊया. हा जो पहिला सब टॉपिक आहे, हा पहिला सब टॉपिक जो आहे ज्याचं नाव आहे ऑब्लिक स्ट्रेसेस. सगळ्यात पहिला प्रश्न, व्हॉट इज ऑब्लिक प्लेन. प्लेन
विच आर इन्क्लाइन प्लेन. इन्क्लाइन प्लेन अदर दॅन 0 डिग्री अँड 90 डिग्री टू द व्हर्टिकल, त्याला आपण ऑब्लिक प्लेन म्हणतो. ऑब्लिक प्लेन वरती जे स्ट्रेसेस डेव्हलप होणार नोन ॲज ऑब्लिक स्ट्रेसेस. हे दोन प्रकारचे असतात. दोन प्रकारचे कसे, नॉर्मल आणि शियर. नॉर्मलला आपण दाखवतो सिग्मा, शियरला दाखवतो आपण टाऊ ने. सफिक्सला थिटा मी का लावतो, थिटा नोन ॲज अ इन्क्लिनेशन ऑफ द प्लेन. तर हे दोन काढायचे आपल्याला. मग तिथं 3 केस आहेत, युनि ॲक्सियल, बाय ॲक्सियल, जनरल केस. तुम्ही काय करायचं, फक्त जनरल केसचा फॉर्म्युला लक्षात ठेवला का तुम्हाला युनि ॲक्सियल, बाय ॲक्सियलचे फॉर्म्युले इझिली बनवता येतात. तर हा पहिला सब टॉपिक फक्त आणि फक्त 2 फॉर्म्युल्यांवरती बेस आहे, सिग्मा थिटा, टाऊ थिटा. सिग्मा थिटा, टाऊ थिटा. ठीक आहे. सो हे सिग्मा थिटा आणि टाऊ थिटाचे फॉर्म्युले पाठ करून ठेवा. तुमच्या पहिल्या सब टॉपिकचे प्रश्न इझिली सॉल्व्ह होऊन जातात. चलो, सब टॉपिक नंबर 2 आहे प्रिन्सिपल स्ट्रेसेस. आता हा ऑब्लिक स्ट्रेस झाला का नाही. आता प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणजे काय बघा. व्हॉट इज प्रिन्सिपल स्ट्रेसेस, इकडे बघा. चलो, व्हॉट इज प्रिन्सिपल स्ट्रेसेस. आता प्रिन्सिपल स्ट्रेसेसची कन्सेप्ट काय, मी जे काही बोलतोय फक्त त्याकडे लक्षात ठेवा. हा सगळा मॅथमॅटिकल पार्ट, हे ज्या अनालिटिकल पद्धतीने हे सगळं डेरिवेशनल पार्ट वगैरे मी जे शिकवलंय, हे माझ्या थेरी लेक्चरमध्ये मी हे सगळं व्यवस्थितपणे शिकवत असतो. बट आता आपले हे रिव्हिजन सेशन आहेत, तर रिव्हिजन सेशनमध्ये पुन्हा ह्या मॅथमॅटिकल गोष्टी बघायची बिलकुल गरज नाही. ज्या गोष्टी डायरेक्टली तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टींवर मी फोकस करेल आणि मग त्यामुळे आमचे प्रश्न सुटतील का, 101% सुटतील. ठीक आहे, फक्त तुम्ही लक्षात ठेवा. आता प्रिन्सिपल स्ट्रेस काय कन्सेप्ट आहे, आपण काय शिकलो आता. ऑब्लिक प्लेन म्हणजे इन्क्लाइन प्लेन, आणि इन्क्लाइन प्लेनवर 2 प्रकारचे स्ट्रेस असतात. बोला, 2 प्रकारचे कोणते स्ट्रेस असतात. इन्क्लाइन प्लेनवरती हे बघा आपण काय शिकलो या ठिकाणी मित्रांनो, हे बघा, एकच मिनिट. हे बघा, इन्क्लाइन प्लेनवरती हे 2 प्रकारचे स्ट्रेसेस असतात. 2 प्रकारचे स्ट्रेसेस कोणते, एक नॉर्मल आणि एक कोणता तर शियर. हे 2 प्रकारचे स्ट्रेसेस इन्क्लाइन प्लेन, ऑब्लिक प्लेनवर नेहमी असतात, म्हणून यांना ऑब्लिक स्ट्रेसेस असं म्हटलं जात असतं. आता आपल्याला असा एक प्लेन शोधून काढायचा आहे, काय म्हणतोय मी, असा प्लेन की ज्यावरती शियर स्ट्रेसची व्हॅल्यू असणार 0. तो नंबर ऑफ इन्क्लाइन प्लेन असतील, थिटा इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 नंबर ऑफ प्लेन असतील. त्यापैकी असा प्लेन की ज्याच्यावरती शियर स्ट्रेसची व्हॅल्यू काय असणार 0, त्याला म्हणायचं प्रिन्सिपल प्लेन. त्याला काय म्हणणार, प्रिन्सिपल प्लेन. सो प्रिन्सिपल प्लेन असा प्लेन की ज्यावरती शियर स्ट्रेसची व्हॅल्यू असते 0, आणि जर शियर स्ट्रेसची व्हॅल्यू झाली 0, मग यावर फक्त आणि फक्त कोण राहणार, नॉर्मल. कोण राहणार, नॉर्मल. ऑब्लिक प्लेनवर 2 प्रकारचे स्ट्रेस असतात, नॉर्मल पण शियर पण. पण प्रिन्सिपल म्हणजे काय, असा प्लेन की ज्यावरती शियर स्ट्रेस व्हॅल्यू असते 0, त्याला म्हणायचं प्रिन्सिपल. मग त्यावर अवेलेबल कोण असेल, फक्त आणि फक्त नॉर्मल. काय असणार, नॉर्मल. आणि असे 2 प्रकारचे नॉर्मल असतात, एक मेजर आणि एक मायनर. मग त्याला असं म्हणतात मेजर प्रिन्सिपल, मायनर प्रिन्सिपल. प्रिन्सिपल प्लेनवरती डेव्हलप होणारे स्ट्रेसेस प्रिन्सिपल स्ट्रेसेस. मग त्या प्रिन्सिपल स्ट्रेसेस बद्दल आपण समजून घेऊया. आपण त्या प्रिन्सिपल स्ट्रेस बद्दल समजून घेऊया. तर एक गोष्ट क्लिअर झाली का तुम्हाला, काय बरं, ज्या प्लेनवरती शियर स्ट्रेस व्हॅल्यू असते 0, त्याला म्हणायचं प्रिन्सिपल. डायरेक्ट थेरी एमसीक्यू असतो. मग बघा, चला पुढे. प्रिन्सिपल स्ट्रेस, द प्लेन ऑन विच डेव्हलप्ड शियर स्ट्रेस इज 0. ज्यावर शियर स्ट्रेस डेव्हलप होत नाही त्याला काय म्हणायचं, प्रिन्सिपल प्लेन. अहो सर, मग त्याच्यावर कोण डेव्हलप असणार, जर शियर स्ट्रेस नाही म्हणजे मग राहिला काय, फक्त आणि फक्त नॉर्मल. फक्त आणि फक्त नॉर्मल. देर आर 2 टाइप्स ऑफ प्रिन्सिपल स्ट्रेसेस, मेजर, मायनर. ज्याची व्हॅल्यू मोठी आहे त्याला मेजर म्हणा, ज्याची व्हॅल्यू छोटी त्याला मायनर म्हणा. तर प्रिन्सिपल प्लेन म्हणजे असा प्लेन की ज्याच्यावर शियर स्ट्रेस 0, आणि या प्रिन्सिपल प्लेनवर डेव्हलप होणारे स्ट्रेसेस म्हणजे प्रिन्सिपल स्ट्रेसेस, आणि हे फक्त आणि फक्त नॉर्मल असतात. एक मेजर, एक मायनर. मेजर आणि मायनर मधला जो काही अँगल असतो तो 90 डिग्री असतो. हे डायरेक्ट ऑब्जेक्टिव्ह आहेत. मेजर आणि मायनर मधला अँगल किती असतो, द अँगल बिटवीन द मेजर प्रिन्सिपल प्लेन आणि मायनर प्रिन्सिपल प्लेन 90 डिग्री, 90 डिग्री हा अँगल असतो. क्लिअर. सो इथपर्यंत थ्योरेटिकल पार्ट कळला तुम्हाला. आता मग मेजर आणि मायनर यांचे फॉर्म्युलेज आपल्याला शोधायचे आहेत. मग यासाठी थोडंसं मला डेरिवेशनल पार्टने जावं लागतं, आणि आफ्टर द डेरिवेशन मी या ठिकाणी मॅक्झिमम प्रिन्सिपल प्लेन सिग्मा 1 आणि मायनर प्रिन्सिपल प्लेन सिग्मा या दोघांच्या व्हॅल्यूज मी या ठिकाणी फाइंड आउट करतो, आणि त्या व्हॅल्यूज अशा असतात. इकडे बघा, हे बघा, ठीक आहे. चलो, तर याच्यावर फोकस करा. हे आहेत फॉर्म्युले मेजर प्रिन्सिपल आणि मायनर प्रिन्सिपल. सो मेजर प्रिन्सिपल, मायनर प्रिन्सिपल, सिग्मा x प्लस सिग्मा y बाय 2 प्लस
सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टाऊ एक्स वाय स्क्वेअर. हा झाला मेजर. फक्त इथलं सिम्बॉल जे प्लस आहे त्याच्या जागेवर काय करायचं मायनस, प्लसच्या जागेवर काय करायचं मायनस. हा झाला तुमचा मायनर प्रिन्सिपल प्लेन. आणि ओरिएंटेशन ऑफ प्रिन्सिपल प्लेन, ओरिएंटेशन ऑफ प्रिन्सिपल प्लेन याचा अर्थ की तुम्हाला प्रिन्सिपल प्लेनचं लोकेशन कळणार आहे या फॉर्म्युल्यावरून tan of 2x इज इक्वल टू टाऊ एक्स वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2, सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2. तर ही स्लाइड तुमच्यासाठी महत्वाची स्लाइड असणार. ठीक आहे, हे लक्षात घ्या. तर पुन्हा आपण एकदा फक्त माझ्याकडे लक्ष द्या. आता काय काय शिकलो आपण, आता एकदा फक्त इकडे लक्ष द्या. कॉम्प्लेक्स स्ट्रेसेस मध्ये मी तुम्हाला दोन गोष्टी महत्वाच्या सांगितल्या. हे बघा, कॉम्प्लेक्स स्ट्रेसेस. ओके, सो कॉम्प्लेक्स स्ट्रेसेस मध्ये दोन गोष्टी महत्वाच्या मी तुम्हाला काय सांगितल्या, यावर फोकस करा. हे बघा, कॉम्प्लेक्स स्ट्रेसेस. कॉम्प्लेक्स स्ट्रेसेस मध्ये मी तुम्हाला सांगितलं कॉम्प्लेक्स स्ट्रेसेस. ठीक आहे, चला. सो कॉम्प्लेक्स स्ट्रेसेस मध्ये सांगितलं पहिल्यांदा ऑब्लिक, नंबर 1 ऑब्लिक स्ट्रेसेस. ओके, आणि प्रिन्सिपल स्ट्रेसेस. ओके, प्रिन्सिपल. बोला ऑब्लिक स्ट्रेसेस म्हणजे काय? द स्ट्रेसेस विच आर डेव्हलप ऑन ऑब्लिक प्लेन, त्याला म्हणायचं ऑब्लिक स्ट्रेसेस. ऑब्लिक प्लेन वरती दोन प्रकारचे स्ट्रेस असतात. नंबर 1 सिग्मा थीटा, फॉर्म्युला पाठ करायचा आहे सगळ्यांना. सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 प्लस बोलो पुढे सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय बाय 2, सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2 कॉस ऑफ 2 थीटा आणि प्लस टाऊ एक्स वाय साइन ऑफ 2 थीटा, साइन ऑफ 2 थीटा. हा झाला नॉर्मलचा फॉर्म्युला. शियरचा फॉर्म्युला कसा बनवायचा? शियरचा फॉर्म्युला पहिली टर्म सोडून द्या, डायरेक्ट दुसऱ्या टर्म पासून. सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2, कॉसच्या जागेवर साइन आणा, प्लसच्या जागेवर मायनस आणि टाऊ एक्स वाय ला कॉस देऊन टाका. बरोबर, हे दोन फॉर्म्युले. हा जो शियर असतो, हा शियर नेहमी मॅक्झिमम असतो. कोणत्या प्लेनवरती? तर मॅक्झिमम शियर तुम्हाला नेहमी बघायला मिळेल थीटा इक्वल टू 45 डिग्रीचा प्लेन किंवा 135 डिग्रीचा प्लेन. ओके, थीटा इक्वल टू 45 किंवा 135 डिग्रीच्या प्लेनवरती शियर स्ट्रेस नेहमी मॅक्झिमम असतो. त्यामुळे शियर क्रॅक हा 45 डिग्री क्रॅक असतो. हे झालं ऑब्लिक साठी. प्रिन्सिपल साठी, प्रिन्सिपल म्हणजे काय? असा प्लेन की ज्याच्यावरती डेव्हलप होणारा शियर स्ट्रेसची व्हॅल्यू असणार 0. शियर स्ट्रेस डेव्हलप होणार नाही. मग इथं काय राहणार फक्त आणि फक्त? तर इथं राहणार नॉर्मल. नॉर्मल इथं काय राहणार? नॉर्मल. तर एक असणार मेजर आणि दुसरा असणार मायनर. बरोबर, मेजरला सिग्मा 1 ने डिनोट करतात, मायनरला सिग्मा 2 ने डिनोट करतात. तर यांना आपण अशा पद्धतीने लिहायचं, सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2. जेव्हाही तुम्हाला मेजरचा फॉर्म्युला लिहायचा असेल मेजरचा, तर प्लस साइन द्यायची, आणि जेव्हा मायनरचा लिहायचा असेल मायनस साइन द्यायची. अंडर रूट मध्ये सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टाऊ एक्स वाय ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला आहे सिग्मा 1 आणि 2 चा. 1 म्हणजे मेजर, 2 म्हणजे मायनर. मेजर काढताना प्लस साइन आणि मायनर काढताना निगेटिव्ह. यासोबत ओरिएंटेशन जो आहे त्याचा फॉर्म्युला आहे tan ऑफ 2 थीटा इक्वल टू tan एक्स वाय अपॉन, बघा tan एक्स वाय अपॉन सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2. सर ओरिएंटेशनचा अर्थ काय? ओरिएंटेशनचा अर्थ काय? जर याला मी इथं सॉल्व्ह केलं तर इथून जो मला थीटा मिळेल तो थीटा मला प्रिन्सिपल प्लेनचं लोकेशन दाखवतो. तो थीटा मला प्रिन्सिपल प्लेनचं लोकेशन दाखवतो. सो हा 2 थीटा आहे, 2 थीटा याचा अर्थ असे दोन थीटा भेटतील तुम्हाला. थीटा 1 थीटा 2 असे दोन थीटा भेटतील. थीटा 1 फॉर मेजर प्रिन्सिपल, थीटा 2 फॉर मायनर प्रिन्सिपल. आणि दोघांमधला अँगल असतो 90 डिग्री. दोघांमधला अँगल असतो 90 डिग्री. सो क्लिअर झालं मित्रांनो. हे दोन फॉर्म्युले आणि हे दोन फॉर्म्युले याच्यावरती तुम्ही जवळजवळ कॉम्प्लेक्स स्ट्रेसेसचे 70 ते 80% प्रॉब्लेम डायरेक्टली सॉल्व्ह करून टाकतात एवढ्यावरूनच. बरोबर, आता हे झालं मॅथमॅटिकल फॉर्म्युलीज. अनालिटिकल मेथड म्हणतो आपण याला. याच गोष्टी म्हणजेच काय? ऑब्लिक स्ट्रेसेस ॲज वेल ॲज प्रिन्सिपल स्ट्रेसेस फाइंड आउट करण्यासाठी ऑटो मोहर नावाच्या सायंटिस्टने एक ग्राफिकल मेथड दिली आणि त्या ग्राफिकल मेथडला म्हणतात मोहर सर्कल. आता मोहर सर्कलकडे जाऊया आपण. आता जाऊ आपण मोहर सर्कलकडे. हे काही न्यूमेरिकल्स आहेत. ठीक आहे,
जे मी रेग्युलर लेक्चरमध्ये विद्यार्थ्यांसाठी घेतले सेम नोट्स मी तुम्हाला ह्या ठिकाणी रिवाइज करून देतोय. म्हणजे जे माझे एमपीएससी सरळ सेवा बॅचचे मुलं आहेत, जेव्हा ते लेक्चर बघतील आणि रिवाइज करतील तर त्यांना त्या गोष्टी त्याच नोट्स आहेत, त्यामुळे जास्त चेंजेस नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला काही वेगळं काही करण्याची गरज पडणार नाही आहे. त्या नोट्स आपल्या रिवाइज करायच्या. चला आता मोहर सर्कल समजून घेऊ, जो आपल्या ह्या युनिटचा तिसरा सब टॉपिक आहे, मोहर सर्कल. ठीक आहे, चलो द्या लक्षात. सो व्हॉट इज मोहर सर्कल? तर मोहर सर्कल हा काय प्रकार आहे? ऑब्लिक स्ट्रेस आणि प्रिन्सिपल स्ट्रेस, ऑब्लिक स्ट्रेस आणि प्रिन्सिपल स्ट्रेस काढण्याचीच ग्राफिकल मेथड नोन ॲज अ मोहर सर्कल. सर सर्कलचाच का वापर केला? याचं कारण असं आहे की हा सिग्मा आणि टाऊ सर्कलचं इक्वेशन सॅटिस्फाईड करतात, हे ऑटो मोहरच्या लक्षात आलं. त्यामुळे मोहर सर्कल, ठीक आहे, मोहर सर्कल म्हटलं, अदरवाइज मोहर ट्रायंगल, मोहर या ठिकाणी स्क्वेअर पण म्हटलं असतं, बट आहे ते इक्वेशन सर्कलचं इक्वेशन सॅटिस्फाईड करतात म्हणून मोहर सर्कल. ठीक आहे, मग आता हा मोहर सर्कल पहिला प्रश्न तयार होणार, कशासाठी असतो मोहर सर्कल? कशासाठी असतो? टू फाइंड आउट ऑब्लिक स्ट्रेसेस ॲज वेल ॲज प्रिन्सिपल स्ट्रेसेस इन अ स्ट्रेस बॉडी. ठीक आहे, हे क्लिअर झालं. नेक्स्ट, आता हे बघा, हे इक्वेशन आहे सेंटर रेडियस फॉर्म ऑफ द सर्कल. हे सर्व काही मी ह्या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे, बट याची आपल्याला आता सध्या रिक्वायरमेंट नाही. आता आपल्याला डायरेक्टली काय करायचंय? रिव्हिजन करायची. सो मोहर सर्कल, चलो आता मोहर सर्कल साठी काही गोष्टी खूप महत्वाच्या असतात, त्या तुम्ही लक्षात घ्या. सर्कल ड्रॉ करायचा आहे, अवसा सर्कल जर ड्रॉ करायचा आहे, सर्कल ड्रॉ करायचा आहे तर आपल्याकडे एक सिस्टीम असली पाहिजे नोन ॲज अ कोऑर्डिनेट सिस्टीम, नोन ॲज अ कोऑर्डिनेट सिस्टीम, ज्यामध्ये हॉरिझॉन्टल ऍक्सिस पाहिजे, ज्याच्यामध्ये व्हर्टिकल ऍक्सिस पाहिजे, आहे का नाही? कोऑर्डिनेट सिस्टीम. सर्कल ड्रॉ करायचं ना, तर सर्कल ड्रॉ करताना एखादी कोऑर्डिनेट सिस्टीम पाहिजे. तर लक्षात घ्या, या ठिकाणी या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये जो एक्स ऍक्सिस असतो, एक्स ऍक्सिस म्हणजे हॉरिझॉन्टल ऍक्सिस, त्या ऍक्सिसला नॉर्मल ऍक्सिस म्हणतात. त्याला काय म्हणतात? नॉर्मल स्ट्रेस ऍक्सिस. हॉरिझॉन्टल ऍक्सिसला म्हणायचं नॉर्मल स्ट्रेस ऍक्सिस. टुवर्ड पॉझिटिव्ह डायरेक्शन टेन्शन, टुवर्ड निगेटिव्ह डायरेक्शन कंप्रेशन. ओके, टेन्शन जर असेल तर पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये प्लॉट करा, कंप्रेशन असेल तर निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये प्लॉट करा. थोडक्यात काय, नॉर्मल स्ट्रेस कशावरती असणार? एक्स ऍक्सिस वरती. सो हॉरिझॉन्टल ऍक्सिस वरती नॉर्मल, 0 पासून पॉझिटिव्ह साइडला टेन्शन, 0 पासून निगेटिव्ह साइडला कंप्रेशन ड्रॉ करायचं. क्लिअर? व्हेरी गुड. जो वाय ऍक्सिस असणार, वाय ऍक्सिस वरती आपण ड्रॉ करणार शियर स्ट्रेस. जर तो शियर स्ट्रेस बॉडीला क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट करत असेल तर त्याला पॉझिटिव्ह शियर म्हणायचं आणि 0 पासून वरती ड्रॉ करायचं. जर तो अँटी क्लॉकवाईज असेल तर त्याला निगेटिव्ह शियर म्हणायचं आणि 0 पासून खाली ड्रॉ करायचं. मोहर सर्कल ड्रॉ करण्यासाठी काही स्टेप्स तुम्हाला माहिती पाहिजे. हॉरिझॉन्टल ऍक्सिस एक्स ऍक्सिस, याला नॉर्मल स्ट्रेस ऍक्सिस म्हणा. व्हर्टिकल ऍक्सिस त्याला शियर स्ट्रेस ऍक्सिस म्हणा. जो पॉझिटिव्ह आहे त्याला पॉझिटिव्ह डायरेक्शन वरती, जो निगेटिव्ह आहे त्याला निगेटिव्ह डायरेक्शन वरती. हे बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे. आफ्टर दॅट या ठिकाणी बघा, स्ट्रेस बॉडीमध्ये जो प्लेन असतो तो थीटा डिग्रीने इन्क्लाइन असतो. तर स्ट्रेस बॉडीमध्ये एखादा प्लेन जो थीटा डिग्रीने इन्क्लाइन असतो, तो मोहर सर्कल ड्रॉ करत असताना 2 थीटा डिग्रीने इन्क्लाइन असतो विथ हॉरिझॉन्टल. काय म्हणतो लक्षात घ्या, इफ थीटा इज द अँगल ऑफ ऑब्लिक प्लेन इन अ स्ट्रेस बॉडी, देन 2 थीटा इज द ऑब्लिक प्लेन विथ अ मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस ऍक्सिस म्हणजे हॉरिझॉन्टल ऍक्सिस. पुन्हा हे स्टेटमेंट मी रिपीट करतो. स्ट्रेस बॉडीमध्ये जर एखादा प्लेन 30 डिग्रीने इन्क्लाइन असेल, एखादा प्लेन 30 डिग्रीने इन्क्लाइन असेल, तर मोहर सर्कल काढताना त्या प्लेनचं लोकेशन 60 डिग्री वरती असणार, डबल विथ हॉरिझॉन्टल. ठीक आहे, हे लक्षात घ्या. हे काही बेसिक आहे ज्याची गरज असते मला मोहर सर्कल ड्रॉ करण्यासाठी. नेक्स्ट, आता मी ह्या ठिकाणी मोहर सर्कल वगैरे ड्रॉ करून दाखवलेला आहे. हे मोहर सर्कल कसा ड्रॉ करायचा वगैरे हे सगळं दाखवलंय. आणि मोहर सर्कल ड्रॉ करून दाखवल्यानंतर या ठिकाणी मोहर सर्कलचे जे आउटपुट्स आहेत, मोहर सर्कलचे जे आउटपुट आहेत, त्या आउटपुट वरती ह्या ठिकाणी एक्झाम मध्ये प्रश्न विचारतात. आणि ते कसे? चलो इकडे लक्ष द्या, 1 बाय 1 मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिला प्रश्न की हा जो सर्कल आहे, सर्कल बरोबर का नाही, हा सर्कल हा जिथं एक्स ऍक्सिसला कट करतो, एक्स ऍक्सिसला कट करतो. आता एक्स ऍक्सिसला कुठे कुठे कट केले त्याने बघा, हा इथं एक्स ऍक्सिसला कट करतोय बघा, हा एक्स ऍक्सिसला कट करतोय, हा इथं एक्स ऍक्सिसला कट करतोय. जेव्हा मोहर सर्कल एक्स ऍक्सिसला कट करतो त्या पॉइंटला एक्स इंटरसेप्ट म्हणतात. काय म्हणतात? एक्स इंटरसेप्ट. सो एक्स इंटरसेप्ट ऑफ मोहर सर्कल ऑलवेज रिप्रेझेंट्स प्रिन्सिपल स्ट्रेसेस. काय रिप्रेझेंट करतात ते? प्रिन्सिपल स्ट्रेसेस. हा मेजर प्रिन्सिपल आणि हा मायनर प्रिन्सिपल. लक्षात घ्या काय बोललो मी ह्या ठिकाणी. मोहर सर्कल जिथं जिथं कुठेतरी एक्स ऍक्सिसला कट करणार, ज्या पॉइंटला कट करणार ते पॉइंट तुमचे प्रिन्सिपल स्ट्रेस रिप्रेझेंट करतात. ओरिजिन पासून जो लांब वरती तो मेजर, ओरिजिनच्या जवळ जो आहे तो मायनर.
हा झाला पहिला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. नंबर 2, मोहर सर्कलचा सेंटर नेहमी 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 एक्स ऍक्सिस वरतीच असणार. नेहमी कुठे असणार तो? एक्स ऍक्सिस वरतीच असणार. मग तो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरती असू शकतो, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वरती असतो. मोहर सर्कलचा सेंटर कधीही तुमचा वाय ऍक्सिस वरती राहणार नाही. हा इथं राहू शकतो, ओरिजिनला राहू शकतो. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. दुसरा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन काय आहे या ठिकाणी? मोहर सर्कलचा सेंटर कुठे लाय करतो? सो मोहर सर्कलचा सेंटर नेहमी विद्यार्थी मित्रांनो एक्स ऍक्सिस वरती लाय करतो. 2 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मी तुम्हाला इथं सांगितले. नंबर 1, पहिला क्वेश्चन काय होता? बोलो. मोहर सर्कल एक्स ऍक्सिसला जिथं कुठं कट करेल त्यांना प्रिन्सिपल स्ट्रेसेस म्हणायचं. जो ओरिजिन पासून लांब असेल मेजर प्रिन्सिपल, जो ओरिजिनच्या जवळ असेल मायनर प्रिन्सिपल. नंबर 2, मोहर सर्कलचा सेंटर ऑलवेज लाईज ऑन द एक्स ऍक्सिस, नेहमी एक्स ऍक्सिस वरती असणार. ओके. नंबर 3, तिसरा क्वेश्चन, मोहर सर्कल आहे तर सर्कल आहे त्याला रेडियस असणार. तर मोहर सर्कलची जी रेडियस असते ती रेडियस काय शो करते? द रेडियस ऑफ द मोहर सर्कल ऑलवेज शोज मॅक्झिमम शियर स्ट्रेस. तर ही जी काही रेडियस आहे बघा, रेडियस बरोबर. सो रेडियस जी असते ती काय शो करते? रेडियस ऑफ मोहर सर्कल आर इज इक्वल टू मॅक्झिमम शियर स्ट्रेस. बरोबर. हा झाला तुमचा तिसरा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. काय म्हटलं राजांनो? ऐकलं करा व्यवस्थितपणे. सो रेडियस ऑफ मोहर सर्कल रिप्रेझेंट्स द मॅक्झिमम शियर स्ट्रेस. मग काही वेळापूर्वीच मी तुम्हाला सांगितला मॅक्झिमम शियर स्ट्रेसचा प्लेन कोणता असतो रे? मॅक्झिमम शियर स्ट्रेस किती डिग्री प्लेनवर असतो? तर मॅक्झिमम शियर स्ट्रेस जो आहे तो असतो थिटा इक्वल टू 45 डिग्रीचा प्लेन किंवा बोला थिटा इक्वल टू 135 डिग्रीचा प्लेन ऑन द स्ट्रेस बॉडी मध्ये थिटा इक्वल टू 45 आणि थिटा इक्वल टू 135 डिग्रीचे जे प्लेन आहेत ते प्लेन काय रिप्रेझेंट करतात? मॅक्झिमम शियर वाले प्लेन. मग मी तुम्हाला काय म्हटलं? स्ट्रेस बॉडी मध्ये जर थिटा डिग्री असेल तर मोहर सर्कल मध्ये 2 थिटा होतो. काय होतो? 2 थिटा. मग जर स्ट्रेस बॉडी मध्ये 45 असेल तर मोहर सर्कल मध्ये 45 चे डबल 90. मग चेक करा, हॉरिझॉन्टल पासून 90 डिग्रीवरती बघा, हा 90 डिग्री हा जो पॉइंट आहे हा पॉइंट, आणि हॉरिझॉन्टल पासून 270 वरती 270 का सर? 135 च्या डबल तर 270 वरती हा पॉइंट आणि हा पॉइंट, हे 2 पॉइंट काय रिप्रेझेंट करतात माहिती का? हे 2 पॉइंट रिप्रेझेंट करतात मॅक्झिमम शियर स्ट्रेसचं लोकेशन. हे 2 पॉइंट काय रिप्रेझेंट करतात? हा पॉइंट आणि हा पॉइंट काय रिप्रेझेंट करतात? दे आर एक्स इंटरसेप्ट. मेजर प्रिन्सिपल, मायनर प्रिन्सिपल. प्रिन्सिपल वरती शियर स्ट्रेस असतो 0. इथं शियर स्ट्रेस 0 बघा, शियर स्ट्रेस 0 दाखवलाय मी. सेकंड कोऑर्डिनेट शियर स्ट्रेस 0 दाखवलाय. तर सर्कल एक्स ऍक्सिसला जिथं कुठे कट करणार तो मेजर प्रिन्सिपल, आणि तिथून 90 डिग्रीचा म्हणजे हा पॉइंट आणि 270 डिग्रीचा हा पॉइंट, हे 2 पॉइंट रिप्रेझेंट करतात मॅक्झिमम शियर स्ट्रेसचं लोकेशन. ठीक आहे, मॅक्झिमम शियर स्ट्रेस. क्लिअर झाला का? सो काय काय बघितलं आपण आतापर्यंत? मोहर सर्कल ड्रॉ करताना हॉरिझॉन्टल ऍक्सिसला म्हणायचं नॉर्मल, व्हर्टिकल ऍक्सिसला म्हणायचं शियर. बरोबर झालं. नंबर 2, मोहर सर्कल जिथं कुठे एक्स ऍक्सिसला कट करतो दे आर एक्स इंटरसेप्ट नोन ॲज अ प्रिन्सिपल प्लेन पॉइंट. जो लांब आहे मेजर प्रिन्सिपल, जो जवळ आहे मायनर प्रिन्सिपल. नंबर 3, मोहर सर्कलचा सेंटर नेहमी एक्स ऍक्सिस वरतीच असणार. नंबर 4, या ठिकाणी हे जे पिकचे पॉइंट दिसतात तुम्हाला, थिटा इक्वल टू 90 डिग्री वाला आणि 270 वाला, हे जे पिक वाले पॉइंट आहेत ते काय रिप्रेझेंट करतात? मॅक्झिमम शियर स्ट्रेसचे प्लेन. आणि मॅक्झिमम शियर स्ट्रेस म्हणजेच रेडियस. तुम्ही बघू शकतात बघा ना, रेडियस आहे का नाही? रेडियस. सो रेडियस म्हणजेच मॅक्झिमम शियर स्ट्रेस. रेडियस ऑफ मोहर सर्कल म्हणजेच मॅक्झिमम शियर स्ट्रेस. इथपर्यंतच्या गोष्टी जर क्लिअर झाल्या असतील तर यानंतर 2, सेंटरचं लोकेशन किती असतं? हा जो सेंटर आहे ना, सेंटर ओरिजिन पासून सेंटरचं लोकेशन किती? तर ओरिजिन पासून सेंटरचं लोकेशन नेहमी असतं सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2. हे झालं सेंटरचं लोकेशन, सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय बाय 2. तर हे जे सगळं मी तुम्हाला जे काही शिकवलं या ठिकाणी, आता मी याची कंप्लीट एक समरी तुम्हाला लिहून देतो, ज्यावरती नेहमी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स फ्रेम होतील आणि तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात. चला आता मी तुम्हाला ही सगळी समरी लिहून देतो मोहर सर्कलची.
मोर सर्कल. ठीक आहे, चलो. सो मोर सर्कलची सगळी समरी एकाच पेज वरती. नंबर 1, येस, नंबर 1 बघा. एक्स ऍक्सिस काय रिप्रेझेंट करतो सांगा चला. वाय ऍक्सिस काय रिप्रेझेंट करतो सांगत चला. सेंटर ऑफ मोर सर्कल. बोलो. एक्स ऍक्सिस, एक्स ऍक्सिस हा नॉर्मल स्ट्रेस ऍक्सिस असतो. एक्स ऍक्सिस वरती नॉर्मल स्ट्रेस प्लॉट करायचे, वाय ऍक्सिस वरती शियर स्ट्रेस टाऊ प्लॉट करायचे. ओके. आता सेंटर ऑफ मोर सर्कल, मोर सर्कलचा सेंटर ऑलवेज ऑन एक्स ऍक्सिस. हा कशावर असणार? ऑलवेज ऑलवेज ऑन एक्स ऍक्सिस. आणि त्याचं लोकेशन फ्रॉम ओरिजिन, ओरिजिन पासून त्याचं लोकेशन म्हणजे ओरिजिन पासून सेंटर पर्यंतचं लोकेशन ते असतं सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय होल डिवायडेड बाय 2. ओरिजिन पासूनचं लोकेशन सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय बाय 2 खतम. हे झालं मोर सर्कलच्या सेंटर बद्दल. चला, मोर सर्कलला सेंटर झाला. रेडियस बद्दल सांगा सर. रेडियस, रेडियस ऑफ मोर सर्कल. तर बघा, रेडियस ऑफ मोर सर्कल, तर मोर सर्कलची रेडियस किती असते? तर मोर सर्कलची जी रेडियस असते, रेडियस ऑफ मोर सर्कल आर इज इक्वल टू मॅक्झिमम शियर स्ट्रेस. आणि त्याची व्हॅल्यू किती असते माहिती का? सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टाऊ एक्स वाय ब्रॅकेट स्क्वेअर. तर ही व्हॅल्यू असते रेडियसची फॉर जनरल लोडिंग, फॉर जनरल लोडिंग. तर ही रेडियसची व्हॅल्यू असते, हे नेहमी लक्षात ठेवा. मॅक्सिमम शियर स्ट्रेस टाऊ मॅक्स स्ट्रेस बॉडीमध्ये 45 डिग्रीच्या प्लेनवरती और 135 डिग्रीच्या प्लेनवरती असणार. त्यामुळे हे लक्षात राहू द्या. स्ट्रेस बॉडीमध्ये, मोर सर्कल मध्ये नाही, स्ट्रेस किंवा स्ट्रेन बॉडीमध्ये. ना स्ट्रेस बॉडी. ओके, या गोष्टी लक्षात ठेवा. सो सेंटर झालं, रेडियस झालं. आता मोर सर्कलला एक्स ऍक्सिसला जिथं कुठे कट करतो त्याला काय म्हणायचं बघा? त्याला आपण एक्स इंटरसेप्ट म्हणतो. एक्स इंटरसेप्ट, एक्स इंटरसेप्ट ऑफ मोर सर्कल. एक्स इंटरसेप्ट ऑफ मोर सर्कल रिप्रेझेंट्स, काय रिप्रेझेंट करतो बघा? रिप्रेझेंट्स लोकेशन ऑफ प्रिन्सिपल प्लेन, प्रिन्सिपल प्लेन. आणि जर तो प्रिन्सिपल प्लेनचं लोकेशन डिनोट करत असेल तर त्याच्यावरती असणारी स्ट्रेस व्हॅल्यू काय असणार? प्रिन्सिपल स्ट्रेस. त्याच्यावर काय असणार? प्रिन्सिपल स्ट्रेस. तर हे एवढं बेसिक जे मी मोर सर्कल वरती तुम्हाला सांगितलं. आता जर तुम्ही बघितलं, मी काही गोष्टी स्टार करून देतो, यावरती नेहमी नेहमी आणि नेहमी प्रश्न तयार होतात. हे बघा, रेडियस ऑफ मोर सर्कल वरती तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळतील. रेडियस ऑफ मोर सर्कल वरती क्वेश्चन बघायला मिळतील. सेंटर ऑफ मोर सर्कल वरती प्रश्न बघायला मिळतील. बरोबर, या टॉपिक वरती नेहमी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स बघायला मिळत असतात. लक्षात. तर आतापर्यंत मी तुम्हाला जे आता सांगितलं सगळं काही, तर मी फक्त 2 पेज वरती घेऊन जातो. एक मोर सर्कलचं हे पेज, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. हे एक, आणि यासोबत मी तुम्हाला जस्ट मागे इथं बघा एक समरी काढून दिली. ठीक, या हे अनालिटिकल मेथड, मोर सर्कल ग्राफिकल मेथड. हे 2 पेजेस जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही ह्या ठिकाणी जवळजवळ 90% प्रश्नांची उत्तर बरोबर देऊ शकतात. आता राहिला प्रश्न की या स्लाइडमध्ये ह्या नोट्स जेव्हा मी तुम्हाला शेअर करेन, बराचसा मॅथमॅटिकल डेटा पण आहे, तर ते प्रॉपर डेरिव्हेशन वगैरे लाईन टू लाईन मी माझ्या रेग्युलर लेक्चरमध्ये शिकवलेलं असतात. बरोबर, पण एवढ्या गोष्टी जर रिवाइज केल्या तुम्ही तर तुम्ही मस्त छान पद्धतीने या प्रश्नांची उत्तर देऊ शकतात. क्लिअर झालं? आता आपण काय करू, आता जे काही शिकलो ना आपण, बघा लक्षात घ्या, ज्या ज्या गोष्टी आपण ज्या शिकलोत ना, तर यावरती एमपीएससी मध्ये यासोबतच इतर पब्लिक सर्व्हिस कमिशन एक्झाम मध्ये जे प्रश्न विचारले असतील हे प्रश्न आपण सोडवून घेऊ. पण हा टॉपिक जो आहे मोर सर्कलचा, थोडासा इतर टॉपिकच्या तुलनेने विद्यार्थ्यांना कॉम्प्लेक्स आहे, तर कॉम्प्लेक्स वाटणारच, असा माझा एक्सपिरियन्स आहे. पण तो तेवढा कॉम्प्लेक्स नाहीये.
आणखी जर थोडासा डेप्थमध्ये तुम्हाला हा शिकावा वाटला तर तुम्ही कधीही आपलं अप्लिकेशन डाउनलोड करा, श्रावण सर इंजिनिअरिंग अकॅडमीचं. स्वाम सब्जेक्ट पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट मी तुम्हाला अवेलेबल करून दिलाय. फक्त तुम्हाला लेक्चर बघायचे, वेगळं काही करायचं नाही, फक्त लेक्चर बघायचे. तेवढं जर तुम्ही वेळ काढला तर तुमचा हा टॉपिक आयुष्यभरासाठी स्ट्रॉंग होऊन जाईल. अगदी बेसिक टप्प्यापासून मी याला शिकवलाय. मी ज्या वेळेस अकॅडमिक मी होतो, जेव्हा मी सेकंड इयरला होतो आणि पहिल्यांदा जीवनात मी स्वाम हा सब्जेक्ट शिकला, मला यातला कॉम्प्लेक्स मधला सी सुद्धा जमलेला नव्हता. तुमच्यासारखीच माझी परिस्थिती होती. पण जेव्हा एखादी गोष्ट डिफिकल्ट असते आणि तुम्ही त्याला वारंवार जेव्हा तुम्ही त्याला अभ्यास करतात, बघत जातात, प्रश्न तयार करत जातात, तर ती सोपी होऊन जात असते. आणि आज मी हे टॉपिक स्वतः शिकवतोय. तर त्यामुळे पहिल्या वेळेस जर तुम्ही अभ्यास करत असाल कधीही, तर त्यावेळेस तुम्हाला डिफिकल्ट जर वाटत असेल तर बिलकुल घाबरून जाऊ नका. डिफिकल्ट गोष्टीला थोडासा जास्त वेळ द्या, मग ती ऑटोमॅटिकली सोपी होऊन जात असते. तर या टॉपिकचे मात्र जे ऑब्जेक्टिव्ह आहेत, जे MCQ आहेत, हे मी तुमचे उद्याच्या सेशनमध्ये सॉल्व्ह करून घेईल. एक 30 प्रश्न मी प्रत्येक युनिटचे आपण एक 20-20 क्वेश्चन घेऊ, पण ह्या टॉपिकचे एकूण 30 प्रश्न मी घेणार. टॉपिक अगदी लिमिटेड स्लाइड वरती तुम्ही याचे प्रश्न सोडवू शकतात. 2 स्लाइड दिले आहेत मी तुम्हाला. या 2 स्लाइड प्रॉपरली उद्या रिवाइज करा, स्क्रीनशॉट समोर ठेवा. मी तुमचे सगळे प्रश्नांची उत्तरे ह्या ठिकाणी तुम्हाला देईल. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने हा टॉपिक आहे कॉम्प्लेक्स स्ट्रेसेसचा. 2 स्लाइड फक्त इम्पॉर्टंट आहे. एकदा टॉपिक शिकून झाल्यानंतर तर ह्या ज्या 2 स्लाइड, एक मोर सर्कलची आणि ऑब्लिक आणि कॉम्प्लेक्स स्ट्रेसेसची एक स्लाइड मी इथं बनवून दिली, ऑब्लिक आणि प्रिन्सिपलची. तेवढ्या 2 स्लाइड असल्यात तुमच्याकडे, तुम्ही जवळजवळ 80% प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात. बरोबर, हे लक्षात ठेवा. आणि अशाच पद्धतीने छान रिव्हिजन चालू ठेवा. उद्याच्या रिव्हिजन सेशनमध्ये मी ह्या टॉपिकचे MCQ घेणार आहे. आणि हे MCQ MPSC मध्ये, TCS IBPS पॅटर्नच्या अकॉर्डिंग ज्या ज्या परीक्षेमध्ये आलेत, असे सर्व MCQ आपण एकूण 30 प्रश्न उद्याच्या लेक्चरमध्ये सोडवून घेऊया. तो इथं थांबतो. पण शेवटी जाता जाता पुन्हा मी एकदा ऑफर बद्दल ह्या ठिकाणी सांगून देतो की आज रात्री 12 वाजेपर्यंत या ठिकाणी आपलं फ्लॅट 5000 रुपीज ऑफ आहे. तर तुम्ही किंवा तुमच्या जवळच्या फ्रेंड सर्कलमध्ये कुणालाही कोर्स जॉईन करायचा असेल तर त्यांना नक्की कळवा. यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, नोट्स कुठे आहेत याबद्दल नेहमी विचारलं जात असतं. तर ऑल कोर्सेसमध्ये जायचं. ऑल कोर्सेसमध्ये सगळे कोर्सेस दिसतील. अगदी बॉटमला गेलात तुम्ही तर या ठिकाणी फ्री नोट्स म्हणून अवेलेबल आहे, फ्री कोर्सेस म्हणून अवेलेबल आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल होऊन जातील. ठीक आहे. सो या सेकंड युनिटची नोट्स मी तुम्हाला उद्या देईल. जेव्हा ऑब्जेक्टिव्ह कव्हर होतील तर त्यावेळेस मी एकत्र ही नोट्स तुम्हाला अवेलेबल करून देईल. चालेल. थँक्यू सो मच.